महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूरच्या तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव. नवरात्र उत्सव म्हणजे आदिमाया आदिशक्तीच्या नवविध गुणांची प्रचिती देणारा उत्सव होय. त्यानिमित्ताने या आदिमाया भारतामध्ये मुख्य 3 आदिशक्तींची स्थानं आहेत. पहिले स्थान कोलकाता येथे महाकालीचे आहे. हे स्थान तमोगुणात्मक म्हणून ओळखलं जातं. तर दुसरं स्थान कोल्हापूरची श्री महालक्ष्मी हे स्थान रजोगुणात्मक आणि तिसरं स्थान माहूर येथील महासरस्वतीचं आहे. हे स्थान सत्वात्मक म्हणून ओळखलं जातं. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील तुळजाभवानीचं स्थान हे त्रिगुणात्मक म्हणजे वरील तिन्ही अंशाचं अधिष्ठान आहे. तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील अनेक कुटुंबांची तुळजाभवानी अंबाबाई, जगदंबा, तुकाई, भगवती, महिषासुरमर्दिनी आदी नावाने सर्व परिचित आहे. महिषासुर या दैत्याचा वध करण्यासाठी कर्दम ऋषीची पत्नी अनुभूतीच्या हाकेला तुळजाभवानी माता त्वरित धावून आली, म्हणून तिला त्वरिताही म्हणतात. त्वरिता या शब्दावरून तुळजा आणि तुळजा असे तुळजाभवानीचं नामकरण झालं. स्कंदपुराण, अग्निपुराण, मार्कंडेय पुराणात दुर्गा सप्तशती या खंडातील 13व्या अध्यायातील 700 श्लोकातून तुळजाभवानी देवीच्या दिव्य शक्तीचं वर्णन केलं आहे. कृतयुगात महिषासुराचा वध करणारी, त्रेतायुगात प्रभू रामचंद्रांना मार्गदर्शन करणारी, द्वापरयुगात युधिष्ठिरास आशीर्वाद देणारी, कलयुगात छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी तलवार देणारी म्हणून तुळजाभवानी देशभरात प्रसिद्ध आहे. तुळजाभवानी देवीचं महात्म्य आपल्या देशाजवळ असलेल्या नेपाळमध्येही आहे. तुळजाभवानी मातेची ही स्वयंभू मूर्ती असून ती काळ्या शाळीग्राम दगडाची अष्टभुजा मूर्ती आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तुळजाभवानीची मूर्ती एकमेव चलमूर्ती आहे. हिंदू परंपरेनुसार एकदा स्थापन केलेली मूर्ती पुन्हा हलविली जात नाही, परंतु तुळजाभवानीची ही मूर्ती वर्षातून 3 वेळेस मूळ जागेवरून 21 दिवसांसाठी हलवली जाते. या काळात देवी पलंगावर झोपते. या काळात तुळजापूरसह देवीचे भक्त पलंग आणि गादी वापरत नाहीत. देवीच्या चलमूर्ती प्रथेबद्दल सचिन पाटील यांनी अधिक माहिती दिली. भवानीची मूर्ती ही चलमूर्ती आहे. ही एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर स्थापना केली जाते. वर्षातून 3 वेळेस ही मूर्ती देवीच्या पलंगावर निद्रा केली जाते आणि ही मूर्ती भारतात एकमेव चलमूर्ती. पलंगावर देवी आल्यावर सर्व भक्त जमिनीवरच झोपतात. पलंगाची पुजारी नेताजी पलंगे यांनी अधिक माहिती सांगितली. वर्षातून 3 वेळेस मूर्तीला पलंगावर झोपवितात. भाद्रपद सप्तेपासून त्या अमावस्यापर्यंत, नंतर पुन्हा दसऱ्यामध्ये विजयदशमी ते पौर्णिमेपर्यंत आणि पौष महिन्यामध्ये मूर्तीपासून ते सप्टेंबरपर्यंत असं वर्षातून देवीला 21 दिवस पूर्णपणे झोपतात. चलमूर्तीला म्हणण्याचं कारण की जागेवरल्या मूर्ती हलवतात म्हणून त्याला चल म्हणतात का. बाकीच्या मूर्ती जागेवर कधी हलवत नाहीत काय ना का. या मूर्तीला फक्त वर्षातून या भारतामध्ये असं एकमेव देवस्थान आहे ती मूर्ती जागेवरली पूर्ण हलवतात. पौराणिक कथेनुसार महिषासुर या दैत्याबरोबर 9 दिवस घनघोर युद्धानंतर देवी विजयी झाली आणि नवरात्र संपल्यावर विजयादशमीत तुळजापुरात दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तुळजाभवानीचा नवरात्र वर्षातून 2दा होतो, एक शारदीय आणि दुसरा शाकंभरी. याबाबत पुजारी सुधीर कदम यांनी अधिक माहिती दिली. भवानी मातेचा 2 वेळेस उत्सव असतो. आता हा जो आहे तो शारदीय नवरात्र उत्सव आणि पौष महिन्यात शाकंभरी उत्सव नवरात्र उत्सव असतो. तुळजाभवानी मातेचं मूळ रूप ही अष्टभुजा मूर्ती आहे. देवीच्या हातामध्ये चक्र, बाण, गदा, धनुष्य, तलवार, शंख, त्रिशूल अशी शस्त्र आहेत आणि एका हातामध्ये महिषासुराचं मुंडकंही आहे. देवी मूर्तीच्या डाव्या बाजूस सिंह तर उजव्या बाजूस मार्कंडेय ऋषी आणि त्यांची पत्नी अनुभूती आहे. देवीच्या मस्तकावर मध्यभागी शिवलिंग आहे तर कपाळावर सूर्य चंद्र आहेत. शशिकांत पुजारी यांनी अधिक माहिती याविषयी सांगितली.
तुळजाभवानीची मूर्ती ही गंडकी पाषाणाची आहे आणि मूर्तीच्या अंगावरती जे चिन्ह आहेत त्याची ती मी माहिती देतो. देवीच्या पायाखाली महिषासुराचा वध केलेला आहे. बाजूला मार्कंडेय ऋषी आहेत. अनुभूतीकरता देवीने अवतार घेतलेला आहे. चंद्र आहे, सूर्य आहे, कपाळावरती मस्तकावर महादेवाचे पिंड आहे. अशी देवीची मूर्तीवरच्या अंगावरची चिन्ह आहे. तुळजाभवानी मातेची मूर्ती आकर्षक असून ती गंडकी पाषाणाची आहे. वारंवार होणाऱ्या अभिषेकामुळे मूर्तीची झीज मात्र होत असल्याचा अहवाल पुरातत्व विभागाने दिल्यानंतर तुळजाभवानी मातेच्या अभिषेकावर मंदिर संस्थानने बंधनं आणली आहेत. मातेस दररोज 4 वेळेस अभिषेक पूजा होते. नवरात्र काळामध्ये देवीच्या विविध अलंकार पूजा केल्या जातात. मुरली अलंकार, भवानी तलवार अलंकार, महिषासूर मर्दिनी अलंकार पूजा होते. या काळात मंदिरात धार्मिक ग्रंथांचं पठनही होतं, अशी माहिती पुजारी सुधीर कदम यांनी दिली. नवरात्रीच्या काळामध्ये अनेक भाविक 9 दिवस उपवास करतात. या काळात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातून लाखो भाविक हातामध्ये मशाली घेऊन येतात, तर कोणी देवीच्या मानाच्या काठ्या घेऊन येतात. वाघ्या मुरळीप्रमाणे या ठिकाणी आराधी मंडळी आईचा जागर करतात. या ठिकाणी उत्सवापूर्वी देवीच्या मानाची असलेली लेन म्हणजे हळदी कुंकू त्याची विक्रीसाठी व्यापारी कामात मग्न आहेत. इतर प्रासादिक साहित्याची दुकानंही थाटली आहेत. बालाघाट डोंगराच्या पर्वतरांगेमध्ये तुळजाभवानी देवीचं मंदिर आहे. हे मंदिर पूर्वमुखी असून महाद्वार भव्य आहे. हे महाद्वार शहाजी महाराज द्वार या नावे ओळखले जाते. हे भवानी मातेचं मंदिर 1600 वर्षापूर्वीचं असून मंदिराच्या प्राचीनतेचा पुरावा देणारा 1398चा शिलालेख येथे आहे. मातेचं मंदिर डोंगराळ भागात असल्याने पायऱ्या उतरून खाली यावं लागतं. पायऱ्या उतरल्यावर उजव्या बाजूस गोमुख तीर्थ असून डाव्या बाजूस कल्लोळ तीर्थ आहे. ब्रह्मदेवाने गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांनी आणि हिमालय, विंध्याचल, त्रिकुट पर्वतातील 108 नद्यांना या जलकुंडात येण्याची आज्ञा केली. त्यावेळी या सर्व नद्या प्रचंड आवाज करीत कुंडात कोसळू लागल्याने एकच कल्लोळ झाला. त्यावरून या तीर्थास कल्लोळ तीर्थ हे नाव पडलं. यात स्नान करून भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंदिरात जातात. तसेच गोमुख तीर्थामध्ये येणारे पाणी हे गंगेचं असल्याची आख्यायिका आहे. या तीर्थामध्ये स्नान केल्याने संकट आणि पापमुक्ती होते, म्हणून भाविक पापमुक्तीसाठी येथे स्नान करतात. मंदिरात प्रवेश करताना गणपतीचं एक मंदिर आहे. स्वतः देवीनं हे मंदिर स्थापन केल्याचं पुजारी सांगतात. मातेच्या मंदिरामागे चिंतामणी नावाचा भविष्य वर्तवणारा दगडही आहे. मनातील चिंता दूर करणारा आणि लगेच कौल देणारा म्हणून याची प्रसिद्धी आहे. देवीच्या आशीर्वादाने या पाषाणाच्या दगडात दिव्य शक्ती आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. आपल्या मनातील चिंता दगडावर हात ठेवून देवीस विचारतात. दगड उजवीकडे फिरल्यास होकार आणि डावीकडे फिरल्यास नकार. भवानी मातेच्या मंदिर परिसरात यमाई देवी, नृसिंह, कालभैरव, टोळ भैरव आणि गणेशाची छोटी मंदिरं आहेत. मंदिरासमोर हवनकुंड आहे. यात भक्त आहुती देतात. तुळजाभवानी मंदिराच्या जवळच घाटशीळ मंदिर आहे. प्रभू रामचंद्रासह लक्ष्मण सीतेच्या शोधासाठी भटकत असताना याच शिळेवर भवानी मातेनं त्यांची परीक्षा घेतली आणि रावणाच्या लंकेचा मार्ग दाखविला, अशी आख्यायिका आहे. या शिळेचं दर्शन घेऊनच भाविक तुळजापुरात दाखल होतात. या मंदिरासही भवानी मंदिरा इतकंच पौराणिक महत्त्व आहे. या घाटशीळ मंदिराचा कळस रात्री पाहिल्यास विष्णू आणि कृष्ण रूप दाखवतो. तुळजाभवानी देवीच्या मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर आणखीन एक मंदिर आहे. यास धाकले तुळजापूर असं म्हणतात. मूर्तिभंजक परकी आक्रमणापासून तुळजाभवानी देवीच्या मंदिराचं संरक्षण करण्यासाठी तुळजाभवानी मूर्तीसारखी हुबेहूब मूर्ती तयार करण्यात आली. परकी आक्रमणांच्या वेळी ही मूर्ती मूळ मूर्तीच्या जागी ठेवली जाईल. 1931 मध्ये एका शेतकऱ्यास शेतात नांगरत असताना ही जुनी मूर्ती पुरलेली आढळली. त्या ठिकाणी गावकऱ्यांनी मंदिर उभारून देवीची प्राणप्रतिष्ठापना केली. आजही तुळजापूरचे भाविक दोन्ही देवींची मनोभावे पूजा करतात. तुळजाभवानी देवीचं महात्म्य भारतापुरतंच मर्यादित नसून
जगभर या मातेची आख्यायिका आहे. गळ्यात कवड्याची माळ, कपाळी मळवट आणि मुखी आई राजा उदो उदो असा जप करीत लाखो भाविक येतात आणि आसमंत उदय ग अंबाबाई या जयघोषाने निनादते. Click on the go